झी 24 तास एक पाऊल पुढे. गांधींचं तत्वज्ञान त्यांच्यात कसं भिनत गेलं हे सांगताना साठे नॉस्टॅल्जिक नाही झाले तरच नवल. गांधींचं नातं माझा ही ज्यावेळेला कामं माझ्याकडे करायची आहे त्यावेळेला मी गांधींचे चरित्र वाचलं, गांधींचे असंख्य फोटो वाचले. आमच्या काळामध्ये असा एकही दिवस नव्हता की ज्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये गांधींसंबंधी काही बातमी नव्हती, गांधींसंबंधी एखादं चित्र नव्हतं. असा एकही दिवस नव्हता. तो धामधुमीचा 42 सालापासून 47 सालापर्यंतचा काळ होता. तर गांधींचा विचार करताना थोडं द्वैत होतं मनामध्ये. गांधींची पूर्व निष्ठा आमची गांधींच्या नव्हत्या त्यावेळेला. पॉलिटिक्स मध्ये किंवा हिंदुस्थानातल्या सगळ्या स्वातंत्र्य लोक म्हणजे संघ ह्याच्यामध्ये लढ्यांमध्ये निर्णय प्रवाह होते. ते गांधींच्या विरोधात देखील पुष्कळ प्रवाह होते. त्यामुळे सामान्य माणसाची कन्फ्युजन होत असे. आपल्या जवळचे असतील समजा आता हिंदू सभा असेल त्यांचं अगदी वेगळं मत असेल, काँग्रेसचं वेगळं होतं, कम्युनिस्टांचं वेगळं होतं. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष गांधी मी वाचायला सुरुवात केली, बघायला सुरुवात केली, त्यांच्या संबंधी विचार करायला लागलो, त्यावेळेला लक्षात आलं की गांधी एक वेगळी फिलॉसॉफी घेऊन पॉलिटिक्समध्ये शिरले होते. सत्य अहिंसा हे नुसतं सांगायला गोष्ट नव्हती, तर त्याचं प्रत्यक्ष दर्शन त्यांनी आपल्या कार्यातून आणि आपल्या सगळ्या सत्याग्रहासारख्या मुवमेंटमधनं त्यांनी त्याचं दर्शन दिलं. गांधी, नेहरू एवढंच काय, लॉर्ड माउंट बॅटन देखील साठेंच्या शिल्पकलेवर फिदा होते. सध्याच्या राज्यकर्त्यांकडे मात्र कलेकडे बघण्याचा तो दृष्टिकोन राहिला नसल्याची खंत साठेंना वाटते. एखादा पुतळा तयार करताना होत असताना निवडताना ही आपण एक कलाकृती निर्माण करतो. ती अजिंठ्याच्या तोडीची व्हावी, वेरूळच्या तोडीची व्हावी, जवळ असणारा घरापुरीच्या तोडीची व्हावी हा विचारच नसतो. तो किती पॉलिटिकली आपण त्याच्यामधनं आपलं स्वार्थ साधतो, तो किती लवकर होतो, किती त्याच्यामध्ये त्याची फायनान्शियल इन्व्हॉल्वमेंट काय आहे, ह्या सगळ्याचा विचार करून तो केलं जातो. केवळ मिनिस्टरना किंवा पुढाऱ्यांना जाऊन हार घालण्यासाठी वर्षातून एकदा, आणि पुढे तो वर्षभर हार काढला सुद्धा जात नाही. म्हणजे असं नाही की बाबा आजच्या दिवसापुरता तो आपण दिवस साजरा केले आणि नंतर या कलेची कलात्मकता शिल्लक राहण्यासाठी आपण वय केली. 50 वर्ष शिवाजी महाराजांचा गेटवेचा पुतळा धुतला सुद्धा नव्हता. 2 वर्षापूर्वी त्याची डागडुजी करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आणि त्यावेळेला लक्षात आलं की 50 वर्षाचा हा पुतळा धुतला सुद्धा नाहीये. अनेक पुतळे रंगवले जातात, ब्रॉन्झ सारखं, गोल्ड, सिल्वर, याच्यानंतर 3रा क्रमांक ह्या धातूला लागतो. इतकं सुंदर, टिकाऊ आणि चांगला धातू आहे. त्या धातूला तुम्ही रंग लावता. हा तांब्यासारखा दिसावा म्हणून अल्युमिनियम पेंट लावता त्याला. एकाही मिनिस्टरच्या डोक्यात हे येत नाही की आपण काय विटंबना करतो. संग्रहालयात ठेवलेली शिल्प, चौकात उभे असलेले पुतळे किंवा देशाचं वैभव असणाऱ्या लेणी आपण अनेकदा पाहतो. मात्र ही कला नेमकी अप्रिशिएट कशी करायची? शिल्प पाहताना त्यात नेमकं काय पाहायचं हे आम्ही साठेंनाच विचारलं. जशा इतर कला आहेत, संगीत आहे, नृत्य आहे, साहित्य आहे, काव्य आहे, तशीच शिल्पकला ही एक कला आहे. क्रिएटिव्हिटी, आपल्या जे कलात्मक असे अनुभव येतात किंवा जी दृश्य दिसतात आपल्याला, त्याचं आपण एक्सप्रेशन आपल्या त्या मीडियम मध्ये होतं. कवी या शब्दामध्ये ते एक्सप्रेस करतो, अभिव्यक्त करतो, साहित्यामध्ये करतो, नाटककार नाटकाच्या अभिनय निवेशामध्ये किंवा अभिनयामध्ये करतो, चित्रकार रंगामध्ये करतो, तसंच शिल्पकार हा फॉर्म मध्ये करतो. शिल्पकार हे बेसिकली इज अ फॉर्म, फिजिकल फॉर्म, आणि त्याच्यातून तुम्हाला त्याची माणसाची त्याची जी एक्सप्रेशन्स आहेत, ती अभिव्यक्ती आहे, ती अनुभव आहेत, ते तो सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शिल्पकला ही अशी 2 खरं म्हणजे भागामध्ये त्याची विभागणी झाली. एक शिल्पकला स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या एक्सप्रेशनसाठी, कविता जशी कवी लिहितो आपल्या स्वतःच्या स्वानंदासाठी,
तशी ती स्वानंदासाठी लिहिणारी प्युअर आर्ट म्हणून देखील शिल्पकलाची निर्मिती होत असते, सगळीकडे होत असते. प्रत्येक शिल्पकार तशीही करत असतो. इथे माझ्या याच्यामध्ये देखील तुम्हाला बघा सापडते ज्याचा स्मारक शिल्पाशी काही संबंध नाही, पण माझी एक स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून, एक क्रिएशन म्हणून मी शिल्प तयार करतो. मग आम्ही त्यांना विचारलं की एखाद्या व्यक्तीवर किंवा संकल्पनेवर शिल्प साकारताना तुम्ही नेमका काय विचार करता. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अधोरेखित करता, त्याचा विचार अधोरेखित करता की आणखी काही. रायगडच्या ठिकाणी ज्या वेळेला माझ्याकडे विचारणा करण्यात आली की रायगडला शिल्प करायचं शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे आम्हाला, त्यावेळेला पहिल्यांदा मी टोटली पुतळा उभारण्याची कल्पना धुडकावून लावली की ज्या ठिकाणी तुम्हाला शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष रायगड स्मारक आहे, तुम्ही वेगळं आणून बसवू नका. तर ते म्हणाले मग कसं करता येईल तुम्हाला सांगा. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची विचारणा होती. तर मी म्हटलं तुम्हाला प्रपोजल देतो आणि कुठच्याही तऱ्हेच्या त्या ऑथेंटिक वास्तू आहेत, वास्तूमधले भाग आहेत, त्याला धक्का न लावताना, जे ऐतिहासिक प्रत्यक्ष घडलेलं आहे त्याला धक्का न लावताना आपण हे करू शकतो. म्हणून मी काय केलं, मी माझ्या पुस्तकामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे ते की शिवाजीच्या सिंहासनाच्या मागच्या बाजूला त्या सिंहासनाचा जो प्रत्यक्ष चौथरा आहे मोठा, त्याला कुठेही धक्का न लावताना मागच्या बाजूने अशा 2 तलवारी उंच जातील, 2 पाती तलवारीची. ती त्याचा पराक्रम, शौर्य, त्या माणसाचं सगळं ते इतकी उंच 300 फूट वर्षाचे तुम्ही स्मारक करतो. 300 वर्ष पूर्ण झाली राज्याभिषेकाला, 300 फूट उंचीचं करा म्हटलं. आणि त्याच्या तलवारी ते अशा त्या सिंहासनाच्या जागेवरती झोकलेल्या असतील. जसा एखादा सैनिक सलामी देताना तलवारीची भी करताना डोक्याला तलवार लावतो आणि सलामी देतो, तशा म्हटलं त्या सिंहासनाला ते तलवारी सलामी देते. झी 24 तास एक पाऊल पुढे.